कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, हा बाबा कसे आहात? हो हो बरे आहेत अगं ते, बरे आहेत। हा आई, मी बाबांना विचारलं ना, त्यांना सांगू देत। कसे आहात बाबा? अगं मी इथेच आहे, माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे, तू अजिबात काळजी करू नकोस। तुम्ही ना बाबा मला नीट काही सांगत नाही, त्यामुळे काळजी लागून राहते मला। हो बाई, आता हे बघ, मला एकदा जरी खोकला आला ना तरी तुला फोन करून सांगेन, बाई मी खोकलो ग, मग तर झालं। आता उगाच अति नका करू तुम्ही। बरं अक्षरा, मला सांग तिकडे सगळं कसं आहे ग बाळा? सगळं छान चाललंय। आणि ते याचं काय झालं ग, गाण्याच्या क्लासचं? अरे हो, मी तुम्हाला सांगितलं नाही का, सुरू झाला क्लास त्यांचा। हा का बाई, काय सांगतेस, झाला सुरू? वा वा वा। हो, गाणं शिकायला सुरुवात केली त्यांनी। वा, हे बाकी पहिल्यापासून आहे बर का तुझं। एखादं काम हातात घेतलंस ना की ते पूर्ण केल्याशिवाय थांबतच नाहीस तू। खरंय ग, खरंय। अगो पण म्हणजे कमालच झाली ना, हे कसं काय जमवलंस का तू? म्हणजे तुझ्या सासूबाईंचा विरोध होता ना, मग? हो, पण तू त्यांना कसं काय तयार केलंस ग? इंटरेस्टिंग आहे बरं का हे, आम्हाला पण सांग ना। अगं हो ना, म्हणजे मी भुवनेश्वरी मॅडमकडे परवानगी मागितली तर त्यांनी वेळ मागितला, आणि मग डायरेक्टली त्यांनी शिक्षिका शोधून काढली। अगं बाई, त्यांनीच क्लास सुरू केला आणि मग शिकवणी सुरूच झाली अधिपतींची। तसं म्हणायला गेलं तर खरं तर सगळं त्यांनीच केलंय, त्यामुळे क्रेडिट त्यांनाच दिलं पाहिजे। अगं अक्षरा, खरंच कमाल झाली ग। हा, म्हणजे आता तिकडे सगळं सुरळीत चाललंय असं म्हणायला हरकत नाही, नाही का? हो ना। हो, सगळं सुरळीत चालेल, तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या। हो हो, हे बघ, तू आमची काळजी अजिबात करू नकोस, आम्ही व्यवस्थित आहोत। आता तू तुझी काळजी घे। हं? ठेव मग, बाय। ओके बेटा। हा इकडे लक्ष द्या, बॉक्स मधला माल आहे तो बॉक्साई मध्ये बरोबर रचायचा आणि नीट ठेवायचा। महत्वाचं काय आहे, रचना महत्वाचं आहे, आणि साधारण नगा इतकंच वजन असतं या। परत परत वजन करत बसायचं नाही, जितके नग तितकंच वजन असतंय। आपल्याकडे सगळं ऑटोमॅटिक होतंय। हा, महत्वाचं काय आहे, अगं बॉक्साई मध्ये माल नीट भरता आला पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे। ते फाटलं फुटलं असं बाहेर निघायला नको, त्यातून माल सांडायला नको, ही खबरदारी प्रत्येकानं घ्यायची। चला लागा कामाला। काय नाही, काय नाही, काय नाही झालं, चालू दे काम तुमचं। सॉरी, चुकून झालं।
हीच आमची प्रार्थना न हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. वा 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 वा, किती मनापासून गुणगुणता तुम्ही. हे तुमचं आपलं काय तरी गाणं भारी आहे, पण एक नंबर गाणं आहे. हो नाही खरंच, किती सुरात गुणगुणता. काय तर नाही, तुम्ही उगाच आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवत जाऊ नका. काय तर होणार कसं, तुम्ही चढवणार आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर आणि त्या गाण्याच्या मॅडम धाडदिशी खाली उतरवणार. असं व्हायला नको. आपली प्रयत्नाची गाडी हळूहळू चालू दे. एक्झॅक्टली. यश प्रयत्नांनाच मिळतं ना, प्रयत्न न करता कसं मिळेल. मला तर खात्री तुम्ही खूप चांगले गायक व्हाल. तर होईल तेव्हा बघा येईल. बर चला, मी फ्रेश होते, जेवणाचं बघ. हो थांबा जरा. काय झालं? जेवणाचं नंतर बघू. नंतर? हे बघा बघा किती वाजलेत, नंतर बघू काय? किती वाजले म्हणजे? घड्याळावर जेवणाचं ठरते काय? जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवा माणसानं. आणि मी तुम्हाला काय म्हणले, तुम्ही आमच्यासाठी आता काय करायचं नाही, आम्ही तुमची सेवा करणार. चला बरं जरा, चला. कशाला? चला. हा कसली सेवा आता? चला बसा. जेवणाचं बघायचंय खरं. हो बसा, हो बसा, बघा बसा. ऐका म्हणले काय ऐकायचं, बसा. बोला बोला. हा बोलतो. आमचं जरा एक बारीक मध्ये काम आहे तुमच्याकडं. सांगा, काय सेवा करू? अगं आमचंच आम्हाला ऐकून दाखवतोय लगेच. असं करताय सेवा बिवा काय नाही, जरा एक मदत लागणार आहे तुमची. बोला ना. ऐका की, तुम्हाला जरा अन्न फॅक्टरी द्यायला जमल का? फॅक्टरीत? मी म्हणजे मी काय करू तिकडे येऊन? कसं आहे, आता पहिल्यांदाच आपल्याकडे सगळ्या महिला कामगार आल्या बरोबर. बाकी सगळी पुरुष मंडळी आहेत फॅक्टरी. त्यामुळे आपल्याकडनं पण समजा एखादी महिला त्यांच्या संग बोलायला असेल तर बरं पडेल, असं या हिशोबाने. बरोबर आहे तुमचं, पण मी काय बोलायचं त्यांच्याशी? काय बोलायचं म्हणजे असं जरा कम्फर्टेबल करायचं. तुम्हाला माहिती आहे का कसं बोलायचं? आता परवा नाही काय ते आपल्याकडे मोर्चा घेऊन आली होती, ते भास्करची बायको, विठ्ठलची बायको, त्या बायकांसंग तुम्ही कसलं भारी बोलला, कसलं भारी समजून सांगितलं. तसंच बोलायचं जरा छान. म्हणजे कसं त्यांच्या अडचणी आपण समजून घेतल्या का होते ना. तुम्हाला ते सांगायला लागत नाही, घ्या तुम्ही ते नीट करणार. तुम्ही हाडाच्या शिक्षिका आहे. म्हणजे थोडक्यात हे काय फॅमिलियर करायचं हो त्याची. फॅमिली काय करायचं? फॅमिलियर. बरोबर बोललोय ना? अरे वा, अगदी बरोबर. हा बरोबर, मग बरोबर. म्हणजे कसं आहे, आपण आपल्याकडनं सगळी व्यवस्था केलेली आहे त्यांच्यासाठी, पण तरी शेवटी काही अडचणी असतात त्या बायकाच नाही सांगू शकतात ना. तसं म्हणून म्हणलं, तुम्ही जर बोलला तर त्या पण मोकळेपणाने बोलतील. आम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगू शकतील असं नाही. नाही बरोबर आहे तुमचं. मला ना तुमचं हेच आवडतं. कुठलीही अडचण आली ना की तुम्ही असा छान मार्ग काढता त्यातून. हे सगळं आम्ही तुमच्याकडनं शिकलो. मानसाने मानसाची बापरे बापरे, कुठे गेला सूर? सूर आहे इथं, पण इथं सूर नाही, भावना महत्वाची असं. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी आहे. मंडळ आभारी आहे. तुम्ही आमची एवढी रिक्वेस्ट, आमची प्रार्थना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.